देवाचं भजन चिंतन करत जा. त्या देहाने आपल्याला हा अनुभव कशासाठी दिला तर भजन चिंतनासाठी दिला. म्हणून त्या देवाचं भजन करत जा. एवढे झाले आपले देवाचे उपकार. अरे संतांचे उपकार काय तर संतांनी हा माता सुधारण्यासाठी गाथा दिला. उपरायांनी ज्ञानोपरायांनी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेवोपासष्टी दिली, हरिपाठ दिला, अमृतानुभव दिला. महात्मा महाराजांनी एकनाथी भागवत आणि भारुड दिलं. एवढे संतांचे उपकार आहे. अरे संतांनी दिला म्हणून संतांचं वाढत गेलं. अरे एक दुर्योधन नावाचा राजाचा मुलगा होता. त्याच्याकडे एवढी संपत्ती होती की सांगू शकत नाही. अरे तो कधीच कुणाला द्यायचं नाही. त्याच्या घरात भिकारी जरी आला तर तो दुसऱ्याच्या घरी दाखवायचा. त्याच्या घरात कुणी वर्गणी मागायला आलं की दुसऱ्याच्या घरी दाखवायच्या. तू त्या घरी जा, तुला त्या घरी मिळून जाईल. त्याच्या घरात कोणीही जरी आला मागायला तर तो दुसऱ्याच्या त्या घरी दाखवायचा. कधीच कुणाला द्यायचं नाही. असं एका दिवशी तो आणि त्याचे मित्र ते अरण्यामध्ये गेले आणि त्या अरण्याला, अरण्य म्हणजे जंगल, त्या जंगलाला आग लागली सगळी भोवतालून. मग तिथे कोणाचे विचार करत नसते. मग सगळे जण भागून गेले त्याचे मित्र. तो एकटा त्या जंगलामध्ये फसला. जंगलामध्ये होता. मग 3 दिवस झाले त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचे थेंब नाही होता. 3 दिवस झाले तो देवाला प्रार्थना करू लागला. अरे देवा, मीने असं कोणतं पाप केलं की तू मला या जंगलामध्ये 3 दिवस झाला ठेवलं. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, या जंगलामध्ये ठेवलं. असं देवाला तो प्रार्थना करू लागला. आणि देवाला प्रार्थना करता करता देव प्रसन्न झाला. मग देव प्रसन्न झाल्यावर म्हणला, काय रे दुर्योधना? त्या दुर्योधन म्हणला, अरे देवा, मीने असं कोणतं पाप केलं की या जन्माचा का पुढं उठायला मीने असं कोणतं पाप केलं की तुम्हाला या जंगलामध्ये ठेवून आला आगीच्या? देव म्हणला, तुम्ही कधी कोणाला दिलं का? दुर्योधन म्हणला, नाही, तुला कधी कोणाला दिलंच नाही. बरं झालं तुला कधी कोणाला दिलं, पण तुने एक काम चांगलं केलं, तुला लोकांच्या घरी दाखवले. तेव्हा दुर्योधन म्हणला, हा, लोकांच्या घरी दाखवले. तेव्हा देव म्हणले, तू ज्या बोटाने लोकांची घर दाखवायचं ना ते बोट घे आणि आपल्या जिभेवर ठेव. तुझी तहानही चालली जाईल आणि भूकी चालली जाईल. तो मला खरंच का देवा? देव म्हणले, हा, करू विश्वास, हा कर. त्यांनी जिभेवर बोट ठेवलं, त्याची तहानही चालली गेली आणि भूकी चालली गेली. तो ढेकर ठेवून मोकळा झाला. विठाल म्हणून आपणही कधी कोणाला देत चला, आपलं ही वाढत झालं. म्हणून संतांनी दिला म्हणून संतांचं वाढत गेलं. एवढे तर संतांचे उपकार आहे. विठाल विठाल विठाल. आणि त्या आईचे उपकार काय तर ते आई 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये सांभाळतात. लहानाचं मोठं करतात, लहानाचं मोठं होतपर्यंत सांभाळ करतात. अरे आणि तेच आजकालचे मुलं त्या आईला शिवा देतात. तेच मुलं आजकालचे शिवा देतात. अरे जे तुम्ही शिवा देता आई वडिलांना, जे मोठे पोरं झाले आजचं, त्या तुम्ही तुमच्या पोटावर 1 किलोचा तरी दगड ठेवून बघा. मग तुम्हाला कळेल त्या आईने 9 महिने 9 दिवस आपला पोटामध्ये कसं सांभाळलं, तेव्हा तुम्हाला कळेल. अरे त्या आईला शिवागारी नको करत जा. अरे ती आई कधी म्हणली तर तुमची इच्छा पूर्ण करते.
त्या बापाचे उपकार काय? तर त्या बापाला असं वाटतं मी जे बघितलं नाही ते माझ्या मुलाने बघितलं पाहिजे. आणि तो बाप खांद्यावर घेऊन फिरतो. त्या बापाला कधी असं वाटत नाही अरे तो बाप रक्ताचा विडाला विडाला रक्ताचं पाणी करते, हाडाचं पाणी करते. तो बाप मोठ्या मोठ्या हायस्कूलला शिकवायला टाकते. की त्या बापाला वाटलं, त्या बापाला असं वाटतं अरे माझ्या मुलाला मी हायस्कूल मध्ये टाकेन मोठ्या, कारण का माझा मुलगा ऑफिसर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. म्हणून तो बाप रातभर कष्ट करते, दिवसभर कष्ट करून 300 रुपये रोजाना त्याच्या मुलाला हायस्कूल मध्ये टाकतात मोठ्या. म्हणून कधीतरी त्या आई वडिलांनी जे नाव आपल्याला त्या विश्वासाने ठेवलं त्याच नावाचा आश्रमात काहीतरी करून दाखवायचं. अरे तो बाप एवढं कष्ट करतो आपल्यासाठी, तो बापाला आपण जे मागितलं ते देऊन देते. का माझ्या मुलाने पुढे जाऊन काहीतरी आपल्यासाठी केलं पाहिजे. माझा मुलगा मोठ्या गाडीमध्ये फिरला पाहिजे, मोठा बंगला बांधला पाहिजे, मोठी जमीन घेतली पाहिजे. म्हणून तो बाप हाडाचं रक्ताचं पाणी करते आणि तो बाप इकडे तिकडे पैसे मागून काम करते, पैसे कमवते. एवढे त्या बापाचे उपकार संतांच्या चरणी आपण जीव जरी अर्पण केला तर संतांचे उपकार फेडू शकत नाही. तुका बऱ्या बघाचा प्रथम चरण सांगता काय जाणू आता
पुरणपोळी कर, तू पुरणपोळी कर. तेव्हा मुक्ताई म्हणाला, खापर कुठून आणायची ज्ञानोबा? तेव्हा ज्ञानोबा म्हणाले, ज्या कुंभार काकाकडून घेऊन ये. मग मुक्ताई कुंभार काकाकडे निघाल्या आणि कुंभार काकाला आवाज देऊ लागला, ओ कुंभार काका, ओ कुंभार काका, आज माझ्या ज्ञानोबराला लई इच्छा आहे मांड्या खाण्याची, आज खापर द्या तुम्ही. तेव्हा खापर देऊन दिली कुंभाराने. पण रस्त्याने येता विसोबा खिचर दिसले. विसोबा खिचरने आवाज दिला, ए मुक्ता इकडे ये, कुठं चालली? तेव्हा मुक्ताई म्हणाल्या, आज मांड्या करायच्या, सण आहे पोळाचा. तेव्हा विसोबा खिचरने मागचा पुढचा विचारच नाही केला. तसंच मुक्ताईच्या हातातून खापर हिसकलं आणि फोडून टाकलं. ते विसोबा खिचरने खापर फोडून टाकले. मग मुक्ताईला राग आला. मुक्ताई घराकडे येऊ लागल्या आणि ज्ञानोबरांना सांगू लागल्या, कुंभाराने आपल्याला खापर तर दिली, पण विसोबा खिचरनी वाट्याने येता दिसले, पण त्या विसोबा खिचरने ते खापर फोडून टाकली. ते खापर फोडून टाकले. मग ज्ञानोबरांना राग आला. ज्ञानोबराय म्हणले, जाय तू पुरणपोळी भाजण्याची करायची तयारी कर, राग पेटवतो. अरे तेव्हा ज्ञानोबरांना राग आला. जठरग्न तपोली आणि ते जठरग्न तपोली त्या लाल बुंदाशी पाठ केली. त्या लाल बुंद पाठीवर मुक्ताईने मांड्या भाजल्या. आणि हे सगळं मुक्ताई मांड्या भाजत होते, हे सगळं बघित होता खिडकीतून विसोबा खिचर. मुक्ताईला दिसलं. मग मुक्ताईने निवृत्ती दादाला सांगितलं, ए निवृत्ती दादा, त्या विसोबा खिचरला बोलव, तो खिडकीतून बघत आहे. तर विसोबा खिचरला बोलवलं. कशासाठी बोलवलं असेल? तर मारण्यासाठी नाही, तर पुरणपोळी खाऊ घालण्यासाठी. आणि ज्या ज्ञानोबरायांना, ज्या निवृत्ती दादाला, ज्या मुक्ताईला, ज्या सुपन काकाला विसोबा खिचरने त्रास दिला, त्याच विसोबा खिचरला त्या ज्ञानोबरायांनी, मुक्ताईने हाताने मांड्या खाऊ घातल्या. आणि एवढे त्या संतांचे उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे संतांना कोणीही त्रास दिला तरी संत सहन करतात. विठ्ठल विठ्ठल. असंच मी एका दिवशी कीर्तनाला जात होतो. कीर्तनाला जाता गाडी बंद पडली, चकली. हायवे होता, गॅरेज नव्हतं हायवेवर. मग आम्ही कार्यकर्त्याला फोन केला. कार्यकर्त्याला म्हणलं, आमचं काही कीर्तनाला येणे होणार नाही, तुम्ही दुसरं कीर्तन करता. तेव्हा ते कार्यकर्ते म्हणले, सुपाऱ्या कशाला घेता मग सुपाऱ्या? तेव्हा मी म्हणलं, अहो आमचं येणार होणार नाही. ते म्हणले, तुम्ही एसटी ने या, पण या सुपाऱ्या घेता ना, मग तशी या. पण तेव्हा आम्ही गेलो फाटकावर उतरलो. मग फोन केला. ते आम्ही फाटकावर आलो तरी कोणाला घ्यायला पाठवा गाडी घेऊन. त्याने पाठवला. अर्धा तास झाला. फोन केला, महाराज हे का कुठे गाडीवाला आलेच नाही. ते म्हणले, थांबा धीर ठेवा, येतील. बर, एक तास झाला. फोन लावला, थांबा येत आहे. एक तास झाला, दीड तास झाला. मग ते आले. ते म्हणाले, महाराज तुम्हीच आहे का? हा मीच आहे म्हणलो. तो माणूस तसा पाठवला होता, पूर्ण तुतडा बोले, पूर्ण तुतडा नव्हता. मग गाडी, जुन्या काळातल्या गाड्या कशा होत्या? ऑइलवरच्या. मागून पूर्ण धुवा, गाडीला लाईट नाही, रात्रीची वेळ होती. तो म्हणला, मला रात्रीचं दिसत नाही, तुम्ही चालवा. बरं मी चालवतो. मग त्याला आम्ही बोललो, तुला जर आम्हाला लाईट नाही आहे, खड्डा जर आला पाहिजे सांग. तो म्हणाला, हा सांगतो. तो होता पहिले शिरतो थोडा. खड्डा आला पण तरी तो म्हणाला, आदळून गेलो. तेव्हा मला खड्डा. असे कुठं असते. अरे एका कीर्तनात मी असंच प्रमाण चालू म्हणतात, शिवा भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या जिथे. तेव्हा तो
ते गायक लोक म्हणले शिव भोळा चक्रवर्ती त्याची माया माझी चुलती. काही काही ठिकाणी असे गायक लोक मिळतात. या जगात कोणाला किंमत आहे? कोणाला किंमत आहे? आई वडिलांना नाही. उठ उठ तूच, अरे तूच उठ. या जगात कोणाला किंमत आहे? हा? कोणाला किंमत आहे या जगात? पैशाली. कोणाला? मला माहित आहे. या जगात किंमत कोणाला आहे? छक्का. कोणाला? छक्का. भेटला चौकात. भेटला कोणत्या स्टॉलला? वारकरी जर भेटला का? वारकरी जर भेटला एकही ही रूपाने त्या फुलगुणाला पोत्यात घालू मारावं. अरे वारकऱ्याला काहीतरी दान करा. भाऊ चुलीत केलं हेच आहे दे. वारकऱ्याला तरी काही दान करा. विठ्ठल आजकालचे लोक आई जवळ आल्यावर आई माझी मायेचा सागर, आणि बायको जवळ आल्यावर बायको माझी रोज भांडण करती. अरे संतांनी आपल्याला ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला जागवलं पण देवाला सुद्धा जागवलं. कपड्यामध्ये उठा पांडुरंगा आता संतांनी देवाला जागवलं पण या जगाला सुद्धा जागवलं. उठा जागे संतांनी या विश्वाला सुद्धा जागवलं. पर्यावरणाच्या तृतीय चरणास
अरे एक मुंगी होती. एक मुंगी होती. त्या मुंगीला दिल्लीला जायचं होतं. कुठं? इथं धर. बोलत चला कुठं? दिल्लीला जायचं होतं. एवढ्या मुंगीला तर दिल्लीला जायचं होतं. तेवढा दुसरी मुंगी आली. तिला म्हणाली तू दिल्लीला जाता? एक कानाखाली टाकली. त्या मुंगीला राग आला. ती मुंगी म्हणाली जाऊनच दाखवतो तुला दिल्लीला. ते आता कर मी कसं धरू बे? एअरपोर्टवर गेली. विमानामध्ये चढली. विमानामध्ये एका माणसाच्या खिशामध्ये जाऊन बसली. आणि असा एका माणसाच्या खिशामध्ये जाऊन बसले. तेव्हाच दुसऱ्या दिवशी दिल्लीला पोचली. दिल्लीला पोचली. आता दिल्लीला पोचली. विमानाचा खाली उतरली. एअरपोर्ट मध्ये गेली. फोन काढला. व्हिडिओ कॉल लावला. म्हणाली हे बघ मी दिल्लीला आली. हॅलो महिला मंडळीकडे या समोर या इकडे. हॅलो विठ्ठल ती एअरपोर्टवर गेली. व्हिडिओ कॉल लावला. हे बघ मी आता दिल्लीला आली. तर दिल्लीला आले. अरे ते एवढीशी मुंगी त्या दिल्लीला गेली. तरी सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं. त्या एवढ्याशा मुंगीने ते दिल्लीला गेले. जर आपण जर ज्ञानोबरायांच्या बऱ्यांच्या हातात हात दिला तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे संत सहज बोलले की आपलं हित होतं. सहज बोलणे हिताऊ संत ज्ञानोबरायांनी सहज बोलले तर रेडा बोलला. ज्ञानोबराय सहज बोलले भिंत उड. भिंत उडाली लागली. उभी हो. आता समजलं मध्ये कोणतं भाग छान आहे. भिंत उडायला लागली. अभंगाचा तृतीय. सहज बोलणे हिताऊ पदसा Hey!
नामस्मरण करा. आता सर्वांनी हात वर करा. विठोबार आता केलं सर्वांनी. अरे संत सहज जरी बोलले तर आपलं हित होतं. अरे एकदा ज्ञानोबराय मुक्ताई हे चारही भंड असेच रस्त्याने चालले होते पैठणला. पैठणला जाता जाता एक प्रेत चाललं होतं. पहिल्याच्या काळात असा नियम होता की नवरा मेला की बायकोला सती जायचं. सती जायचं म्हणजे जेव्हा नवऱ्याला आपण आग लावतो त्या आगीमध्ये कुदायचं. पहिल्याच्या काळात होतं, आताच्या काळात नाही तसं. आताच्या काळात काही घेऊनच नाही राहिले. तेव्हा सती जायचं होतं. तेव्हा तेवढ्यात ती बाई आली. आता संत आले, आता आपण सतीला चाललो तर संतांचं दर्शन घ्या. मग ज्ञानोबरायांचं चारही भवंडांचं दर्शन घेतलं आणि मग ज्ञानोबरायांनी विचारलं काय झालंय. तेव्हा ती बाई म्हणलेली हे माझा नवरा मेलेला आहे. तेव्हा ज्ञानोबरायांनी त्या प्रेताला खाली ठेवा लागलं. ज्ञानोबराय सहज बोलले सौभाग्यवती भव. ज्ञानोबराय सहज बोलले सौभाग्यवती भव. तर ते प्रेत कसं उठून जागा केलं. त्या प्रेताची बायको म्हणायला लागली ज्ञानोबराय हे तुम्ही काय केलं. ते म्हणायला लागले हे तुम्ही काय केलं. ती बायको म्हणायला लागली तुम्ही मला ह्यावाल्या जन्माचं पुण्य दिलं का पुढच्या जन्माचं पुण्य होईल. तेव्हा कुणी कुणी म्हणतात की ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी लिहिली, तर ज्ञानोबरायांनी नाही लिहिली. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ते प्रेतच सच्चिदानंद बाबा होतं. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं संत सहज जरी बोलले तर आपलं हित होतं. तुमच्या गावात सत्य कशासाठी होतात. पैसा जास्त झाला नाही तर कशासाठी आपले मुलं संस्कारिक व्हावा. कशासाठी आपल्या मुलं संस्कारिक व्हावा. तर तुमचे मुलं संस्कारिक होते का. इथं किती पोरं बसले 1 2 3 4 5 झाले 6 7 8. तर इथे पुरुष मंडळ किती आहे आणि एवढे मुलं तरी नाही. तर तुम्ही कशासाठी करता की माझा मुलगा संस्कारिक व्हावा. अरे तुमच्या गावात किती वर्ष सत्य झाला चालू आहे. 24 वर्षाला. 24 वर्षात किती माळकरी निघाले तुमच्या गावात. किती निघाले. 24 वर्षात
दिवसाचे 70 येते. एका दिवशी एक माळ तरी. यकीन आहे? अरे 7 दिवसात 7 तरी नाही पण 5 नाही. किती निघाले तुमच्या गावात माळकरी? यकीन आहे. किती? अरे तुमच्या गावात एक तरी माळकरी झाला पाहिजे त्यावरती. तेव्हा तुमच्या सप्ता सफळ होणार. अरे त्या पांडुरंग परमात्म्याला वाटलं की आज हे गाव पुण्य झालं या गावाचं. आज हे गाव पुण्य करत आहे. म्हणून त्या देवाची इच्छा झाली की आज आपण या गावात जायचं. म्हणून ते मंदिर उभं झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही जरा येता कीर्तनाला तर तुमच्या मुलाला पण आणा सोबत. कारण तुमचे ही मुलगा संस्कारिक व्हावा होईल. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा मुलगा संस्कारिक व्हावा, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या मुलाने मला सपना मारून घराच्या बाहेर काढलं नाही पाहिजे, म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला आळंदीला पाठवा. अरे नाही आळंदीला पाठवून झालं, शिबिरात पाठवा. अरे शिबिरात जाऊन तुमचा मुलगा नाही कीर्तनकार झाला, नाही प्रवचनकार झाला, नाही गायक झाला, नाही काही झाला तर तुमचा मुलगा संस्कारिक होईल आणि तुमचा मुलगा तुम्हाला चपला मारून घराच्या बाहेर काढणार नाही. हे नारदाच्या दादा शपथ घेऊन सांगतो. विठ्ठल तुकोबार आहे अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे वाचा ठेवे तो हा
आपल्या लेखाचं अरे एक गाव होतं. धरा दा त्या गावामध्ये मी येतो पाठवून त्यांना एक बाई मोबाईल बघा एक बाई दवाखान्यामध्ये मोबाईल होती. बघा. तिला मुलगा झाला होता. कोण त्या बाईला मुलगा झाला. नाही तिचा मुलगा अंधा त्याला निघाला. असा झिलले ना तेव्हा डॉक्टर साहेब तू म्हणतात धरून राहील मी एका मिनिटात तुमचा मुलगा आंधळा आहे. तेव्हा ती बाई म्हणली माझा मुलगा आंधळा आहे ना, माझे डोळे घ्या, माझे डोळे काढा आणि त्या मुलाला लावा. त्या मुलाला लावलं. लहानाचा मोठा झाला, 6 वर्षाचा झाला. शाळेमध्ये जाऊ लागला तो. शाळामध्ये जाऊ लागला तेव्हा त्याचे वर्गातले मुलं म्हणायचे, ए आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. तो मुलगा रोज रडायचा आणि घरी यायचा. रोज घरी यायचा आणि आईला म्हणायचा, अगं आई
आई, अगं आई, तू अशी आंधळी काय मला सांग. मला शाळेतली मुलं रोज चिडवतात. अगं आई सांग ना. तेव्हा ती आई रोज आपल्या मुलाला गोष्ट सांगू सांगू झोपून देतात. दुसऱ्या पण दिवशी तू शाळेत जाते, त्याला शाळेतली मुलं म्हणतात पोलीस अरे